श्रीरामचंद्रा साहेबांचा हुकूम झालेला आहे, पुन्हा श्लोक म्हणा म्हणून. ठीक आहे. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वेण निद्रा कैबेट सीबा मजला सुभद्रा. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर की जय. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर की जय. या महाराज प्रवचन करायला या. मंडळी, आपणा सर्वांस माझा मनापासून नमस्कार. आपण आता प्रवचनाला सुरुवात करूया. काल आपण अर्जुनकृत भगवंत स्तुती स्तोत्राचे माझ्या कल्पनेप्रमाणे 39 श्लोक पूर्ण केले होते आणि 40वा श्लोक राहिला होता. तो खरं म्हणजे पहिल्या भागातच संपवायला हवा होता, पण असो. 40वा श्लोक काय? नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्व अनंतवीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वात्. अर्जुन भगवंताला म्हणतो आहे की भगवंता, तुला समोरून नमस्कार आणि पाठीमागून पण नमस्कार. वास्तविक पाहता ते जे विश्वरूप दर्शन त्याला घडत होतं ते सर्व त्याच्या डोळ्यासमोरच होतं आणि ते एवढं अफाट होतं की त्याला पाठीमागून नमस्कार करायचा असेल तर त्याला त्याच्या बाहेर जाऊन मागे जायला लागेल, आणि मागे जायला लागेल म्हणजे त्याला निदान अर्धा वळसा घालायला लागेल. कसं शक्य आहे? आलं का लक्षात? पुरस्ताद दथपृष्ठात असते, शक्यताच आहे मागून नमस्कार. तर तो प्रत्यक्षात गेला नाही, पण माझ्या कल्पनेप्रमाणे 2 शक्यता आहेत. एक, आपण पुढूनही नमस्कार घातलाय तुला आणि पाठीमागूनही नमस्कार घातलाय असं व्यास महर्षींनी सांगितलं. एक. किंवा दुसरी शक्यता अशी आहे की अर्जुनाच्या मनाची जी सैरभैरावस्था झालेली होती त्या पोटी त्याच्या तोंडून ते शब्द निघून गेले असतील. पण नाही तर विश्वरूपाला पाठीमागून नमस्कार करा, विश्वरूपाची पाठ दिसणार आहे कोणाला? शक्यच नाही ते. बरं, असो. हा थोडासा तांत्रिक किंवा टेक्निकल मुद्दा सोडून देऊ आपण आणि प्रवचनाकडे वळूया. ठीक आहे. तर अतिशय तर त्या शेवटच्या 2 ओळीत त्यांनी भगवंताची परत स्तुती केली. अतिशय सामर्थ्यवान व अगाध पराक्रम असणाऱ्या, सर्व काळी सर्व देशात म्हणजे सर्व ठिकाणी एकरूप एकसारखा असणाऱ्या तुला भगवंत नमस्कार असो. सर्व नामरूपाने तूच नटला आहेस आणि सर्व काही तूच आहेस. तुझ्या व्यतिरिक्त रीता ठाव नाही. तेव्हा सर्व नामरूपाने तूच आणि अव्यक्तही तूच. काय फरक झाला? नामरूप म्हणजे दृश्य झालं आणि अव्यक्त म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांना जे दिसत नाही, आकलन करता येत नाही, तो भाग झाला. म्हणजे सर्वत्र तूच भरून राहिलेला आहेस. शेवटी त्याचा सार काय? सर्व सर्व आणि सर्वत्र तूच. हा झाला आपला 40वा श्लोक. आता अर्जुन काल सांगितल्याप्रमाणे पहिल्या 5 श्लोकात त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि त्याला नमस्कारांचा पुष्पगुच्छ अर्पण केला. आणि आता इतक्या वर्षांच्या सहवासात, कृष्णाच्या इतक्या वर्षांच्या सहवासात अर्जुन त्याच्याशी जसा वागला त्या वागण्यामध्ये त्यांनी त्याचा अनेक वेळा जाणीवपूर्वक किंवा अजाणता उपमर्द केला. साक्षात परमात्मा स्वरूपाशी कसे वागलो आपण याची त्या मूर्खत्वाची जळजळीत जाणीव आता झालेली आहे. आणि म्हणून तो त्या अपराधांची जंत्री वाचतो थोडीफार आणि जाणीव झाल्या कारणाने अत्यंत मनापासून क्षमा याचना करतो. काय म्हणतो तो?
सखेति मत्वा प्रसभयदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानंत वेदम मया प्रमादात प्रणयेन वापी यच्चावः सार्थमसत्कृतोऽसि विहारशय्या सर्वभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तक्षामये त्वामहम प्रमेयम्. मी 41 आणि 42 दोन्ही श्लोक म्हटलेले आहेत, कारण त्या दोन्ही श्लोकांमध्ये त्यांनी आपल्या अपराधांची मालिका वाचून दाखवलेली आहे. म्हणून त्यांनी काय केलं, तरी कृष्ण, सख्या आणि काळ्या अशा तऱ्हेने त्यांनी त्याला हाक मारलेला आहे. आता कृष्ण किंवा मित्रा म्हणून हाक मारलं तर त्याच्यात उपमर्द काय झाला. पण असं आहे की आपण जो शब्द वापरला तो शब्द कसा वापरला त्याच्यावर त्या शब्दाचा अर्थ ठरत असतो. द डिक्शनरी मिनिंग, शब्दकोशातला त्या शब्दाचा अर्थ वेगळा असू शकतो. माझं म्हणणं पटत नसेल तर मी उदाहरण देतो. श्रीराम ना, राम ना फार शहाणा आहे. काय वाईट शब्द वापरला मी, पण तुम्हाला सगळ्यांना गुदगुल्या झाल्या की नाही त्याच्या. काय तर काय असं आहे, शहाणा शब्दाचा शब्दकोशातला अर्थ घेतला तर एक अर्थ वेगळा येतो, आणि आत्ता मी जशा तऱ्हेने तो वापरला त्यांनी अर्थ वेगळा येतो. तर तोच प्रकार इथे झालेला आहे. मित्र म्हणण्यात त्यांनी कोणत्या तऱ्हेने तो मित्र शब्द वापरला, आणि हे अपराध अर्जुनाने कसे केले त्यांनी सांगितलं. एकोऽथवाप्यच्युत तत्समक्ष, मी एकटा तुझ्याबरोबर, म्हणजे 1:1 त्याला मराठीत म्हणतात आजकाल मॅनेजमेंट लँग्वेजमध्ये. 1:1 म्हणजे तोही एक आणि मी एक, एवढे दोघेच जण असले तर ते म्हणजे अर्जुन आणि कृष्ण एकांत वासात आहेत असं धरूया आपण. आणि त्यावेळेस त्यांनी त्याचे जे अपराध केले ते काय, किंवा इतर लोक असताना त्या लोकांच्या समक्ष त्यांनी उपमर्द केला काय, ते सगळे तो जंत्री वाचतोय ना. तर त्यांनी ते सांगितलं. तर ते कृष्ण म्हणायचा, कृष्ण म्हणताना परत तोच टोन, किंवा तू काळा आणि अर्जुन गोरा. कातड्याची काय रंगाची काय ही आहे, महती आहे ते त्याला आता कळत आहे. राम काळा असला म्हणून काय झालं, स्मार्ट आहे, पण ते लोकांना कळत नाही. हो, ते माझं दुःख आहे. तेच आत्ता कृष्णाचं दुःख झालं, पण कृष्णाला दुःख होत नाही, एवढाच फरक रामच्या आणि कृष्णाच्या. असो, पुढे जाऊया, थट्टा विनोद नको. तर तो काय म्हणतो, कृष्ण म्हणजे काळा म्हणून कृष्ण. यादव म्हणजे खालची जात, हा क्षत्रिय. अर्जुन क्षत्रिय म्हणजे वरची जात, म्हणून तो तसाही त्यांनी त्याचे अपराध केले. आणि अशी ती अपराधाची अनंत सहस्रावधी अपराधांची मालिका जी आहे त्याची त्याला जी जाणीव झाली त्याच्या पोटी तो भगवंताची मनापासून क्षमा मागतोय. तर पश्चाताप दग्ध अंतःकरणाने त्यांनी भगवंताची क्षमा मागितली. श्री माऊलींनी, आता करेक्ट, माऊलीच्या 2-3 ओव्या तुम्हाला मी वाचून दाखवतो की ज्याच्यामध्ये माऊलींनी फार बहारीचं वर्णन केलेलं आहे अर्जुनाच्या या मनस्थितीचं. तर ते मी तुम्हाला दाखवतो. आहा थोर वाऊर जहाले, अमृते सम्मार्जन म्या केले, वारिके घेऊनी दिधले कामधेनू ते. ही ओवी आहे 538वी. वारिके थोर वाऊर झाले. वाऊर म्हणजे काय, घोर अपराध. आपल्याला हा शब्द माहित नाही. वाऊर म्हणजे घोर अपराध किंवा अनुचित वर्तन. सम्मार्जन समजतो, सडा सम्मार्जन. आणि वारिके घेऊन दिले कामधेनू ते. वारिके म्हणजे शिंगरू म्हणजे घोड्याचं पिल्लू. काय 3 उपमा दिल्या अर्जुनाने की माझ्यातनं घनघोर अपराध झालेले आहेत तुझे. काय केलं मी, माझ्याजवळ अमृताचा कलश होता, तुझ्यासारख्या साक्षात परब्रह्म परमात्म्याचा सहवास होता, आणि मी तर कशाकरता वापरला, सारथी म्हणून वापरतोय वगैरे वगैरे व्हॉट एव्हर इट इज. आणि एरवी मित्र म्हणून मी तुझे काय अपराध केले ते. तेव्हा सडा संमार्जन केलं त्या अमृताने. वास्तविक पाहता सडा संमार्जन करायला, आता तुम्हाला कितपत कल्पना माहित नाही, सडा संमार्जन करायला शेणाचं पाणी वापरायचं पूर्वी अंगणाला. असो, पुढे त्याने काय म्हटलं, वारिके घेऊन दिधले
कामधेनू ते वास्तविक पाहता आपल्या सर्वांना ऐकून माहिती आहे की कामधेनूपासून तुम्ही जे मागाल ते तत्काळ मिळतं. म्हणजे तुम्हाला जर अगदी उत्कृष्ट अबलक घोडे हवे असले 100 तरी तत्क्षणी 100 घोडे ती देऊ शकते. तर त्या अशा कामधेनूला तुम्ही दिलं आणि त्याच्या बदली घेतलं काय तर घोड्याचं एक पिल्लू ते सुद्धा, म्हणजे त्याचा चांगला घोडा तयार होईल की नाही ते सुद्धा तुम्हाला माहित नाही वास्तविक पाहता. इतका त्याच्यात अर्थ लपलेला आहे. हे माऊलीची किमया आहे. आता माऊलीकडे तुम्ही कसं पाहता त्याच्यावर अवलंबून आहे. माऊलीकडे जर तुम्ही भगवंत म्हणूनच पाहिलं, जसे आपले महाराज सांगतात की 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर पितांबर नेसून भगवान गोपाल कृष्णाने जी गीता उपदेशिली ती 5000 वर्षानंतर ज्ञानदेव म्हणून त्या महाराष्ट्रात आले आणि त्यांनी मराठीत गीता लिहिली ज्ञानेश्वरी. तेच भगवंतच या वेशात आले. काय त्या अलकालाचा श्लोक माहिती आहे दुसऱ्या अध्यायातला, काय वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. नराच्या ऐवजी इथे नारायणाने देहरूपी नवीन वस्त्र धारण केलं आणि ज्ञानदेव म्हणून ते जन्माला आले. तेव्हा त्यांच्याकडे भगवंत म्हणून बघितलं तर काही कौतुक करण्याचं कारण नाही. परंतु जर मानव म्हणून बघितलं तर ह्याच्या इतकं उत्कृष्ट काव्य तुम्हाला सापडणार नाही दुसरीकडे. म्हणून तुम्ही जसं बघाल, तुमचा जसा चष्मा असेल, ज्या चष्म्यातनं तुम्ही त्याच्याकडे पाहाल त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण कुठल्याही दृष्टीने पाहिलं तरी ते अत्युत्कृष्ट काव्य आहे. पुढे याशिवाय त्यांनी आणखीनही 2-4 उपमा दिल्या. कोणत्या दिल्या? एक, परिसाचे दगड होते त्याच्याकडे, अर्जुनाकडे, ते त्यांनी फोडले आणि घर बांधायला घेतलं होतं त्याच्या पायाभरणी करता ते वापरले. काय वेडेपणा आहे ना. पण त्या अर्जुन ती उपमा देतोय आणि सांगतोय भगवंताची क्षमा याचना करतो की हा मी प्रकार केला आयुष्यभर. दुसरी उपमा त्यांनी काय दिली? दुसरी उपमा त्यांनी दिली की कल्पतरू माझ्याकडे होता, कल्पवृक्ष माझ्या दारात होता, तो मी तोडला आणि त्याचा उपयोग काय केला? शेताला कुंपण घालण्याकरता मध्ये मध्ये लाकडाचे डांबे मारतात आणि त्याच्यामधून कार किंवा इतर काही वस्तू फिरवतात. त्याच्याकरता मी त्या कल्पवृक्षाचा उपयोग केला. अशा तऱ्हेने मी वेडेपणा आयुष्यभर केला. तुझ्या सहवासाचा जो खरा फायदा घ्यायला पाहिजे तो घेतला नाही. ही दुसरी उपमा वापरली. आणि तिसरी उपमा त्या माऊलीने आणखीन एक वापरली, म्हणजे ते म्हणे चिंतामणी माझ्याकडे होता तर तो चिंतामणीची खाण मला मिळू शकत होती, ती मी नको म्हटलं. कुठे खाणीच्या जंजाळात पडताय, मला नको खाण मिळेल, मी क्षत्रिय, माझं मी करतोय ते ठीक आहे. किती वेडेपणा मी आयुष्यभर केला हे माऊलीला सांगायचं आहे अर्जुनाच्या मुखाने. असो, पुढे जाऊया. तर ते समारोप करताना माऊली म्हणते, तरी आता अप्रमेया मज शरणागता आपुलिया क्षमा की जो जी यया अपराधासी. काय म्हटलं? अप्रमेय. प्रमेय म्हणजे ज्याला मोजता येतात ते. अप्रमेय म्हणजे ज्याचं परिमाण घेता येत नाही, परिणाम घेता येत नाही, ज्याला मोजता येत नाही, जो मोजमापाच्या पलीकडे आहे तो अप्रमेय. तेव्हा तू सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आहेस. मोजमापात तुझं काही मोजमाप घेता येत नाही कोणत्याही दृष्टीने. तर तू अशा अप्रमेय, मी तुला शरणागत आहे आणि माझे जे हे अनंत अपराध आहेत त्याची मला तू क्षमा कर. अनंत अपराध आहेत याच्याबद्दल त्यांनी आणखीन एक काय सुंदर सांगितलं की मला क्षमा मागायला सुद्धा तोंड शिल्लक राहिलं नाही, इतका मी वेड्यासारखा वागलेलो आहे. पण ते असो, तर पुढे येईलच. आता त्याच्या पुढचा श्लोक. पिता असे लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभावः. आपण या सर्व चर आणि अचर जगताचे पिता आहात. गुरूंचेही गुरु म्हणजे जगद्गुरु आहात. अतुल प्रभावा म्हणजे तुमच्यासारखं कोणी नाही. अतुल प्रभावा तिन्ही लोकी तुमच्यासारखा दुसरा कोणीही नाही. मग आपणापेक्षा अधिक कोण असणार? आपण एकमेवा द्वितीय आहात.
पुढे तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीश मीड्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्यो प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम्. म्हणून हे प्रभो, आपल्या चरणांवर लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य, मागे सांगितलं होतं ते वेद्य सांगितलं होतं, आता स्तुत्य म्हणतो. वेद्य म्हणजे जाणण्यास योग्य, स्तुत्य म्हणजे स्तुती करण्यास योग्य. स्तुत्य अशा ईश्वराने प्रसन्न होऊन प्रार्थना करीत आहे. काय प्रार्थना केली? जसे वडील पुत्राचे, मित्र मित्राचे, किंवा एखादा प्रियकर प्रेयसीचे किंवा पती पत्नीचे अपराध क्षमा करतो. कलियुगात असं काही होत नाही, पत्नी क्षमा बिमा काही करत नाही. उलट म्हणूया आपण, मग पत्नी जसं एखाद्या वेळेस पतीचा अपराध क्षमा करते, त्याप्रमाणे तुम्ही माझे अपराध क्षमा करा. आता याच्यावर अतिशय सुंदर टिप्पणी केलेली आहे. पहिली गोष्ट लोटांगण घालणे. लोटांगण म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? शरीराला व्यायाम करणं हा एक वेगळा भाग झाला, पण लोटांगण ज्यावेळेस आपण घालतो त्याचा अर्थ काय? लोटांगण घालतो म्हणजे आपली क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, मन व बुद्धी म्हणजे विचारशक्ती आणि निर्णयशक्ती, कल्पनाशक्ती, या सर्व भगवंताला अर्पण केले, किंवा ज्याला लोटांगण घालतोय त्याला ते अर्पण केलंय. म्हणजे मी सर्वार्थाने तुला अर्पण झालेलो आहे. आता यापुढे तू जसा ठेवशील तसा मी आनंदाने राहीन. जरा अंडरलाईन करा तो वर्ड, आनंदाने. कारण काय आहे, आपण तुकाराम महाराजांची ती अभंगातल्या 2 ओळी अगदी आनंदाने सांगून टाकतो. ठेविले अनंत आहे तैसेची राहावे. पुढे जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. ठेविले अनंत आहे तैसेची राहावे, नाही तर तुम्ही राहणार कसे? तुम्ही जसं राहायचं तसा अनंत ठेवतोच तुम्हाला. चित्ती असो द्यावे समाधान, ती ओळ आपण कन्व्हिनियंटली विसरतो, आणि म्हणून मग तुकाराम महाराजांनी आपल्यात फरक पडतो. तसंच इथे आहे की भगवंत आता मला ठेवील त्या अवस्थेत आनंदाने राहील. तू नाचवशील तसा नाचेल. श्लोक म्हणताना श्लोक आठवला नाही अर्धा तर मला त्याचं खंत वाटणार नाही, कारण ती तुझी इच्छा आहे. मग मी अलकाला फोन करून सांगेन, बाय अलका पुढचा श्लोक पूर्ण कर, कारण ती तुझी इच्छा आहे. माझ्याकडनं मी श्लोक पाठ केला होता पण नाही आठवत आत्ता, एक उदाहरण म्हणून दिलं. तर त्याला खरी शरणागती म्हणतात. त्याला आपण घासून घासून गुळगुळीत केलेला शब्द म्हणजे अनन्य शरणागती. असो, पुढे जाऊया. आणि हे झालं लोटांगण. आणि दुसरं काय, या अध्यायातल्या 41 आणि 42व्या श्लोकात 3 शब्द वापरले गेलेले आहेत. कोणते? एक प्रणयात शब्द वापरला गेला, एक प्रणयेन असा एक शब्द वापरला गेला, अवहासार्थम असा एक शब्द वापरला गेला, आणि प्रमादात शब्द वापरला गेला. प्रमाद, अवहासार्थ आणि प्रणयेन. आणि त्या तिघांची 3 उदाहरणं दिली होती. काय म्हणतात त्याला? प्रमादाकरता उदाहरण दिलं पिता आणि पुत्र. अवहासार्थ अवहेलनात्मक, चेष्टेनी थट्टेनी, पण ती बोचरी चेष्टा, बोचरी थट्टा. एक थोडंसं विषयांतर करून सांगतो. विनोद म्हणजे काय, सोप्या शब्दात व्याख्या सांगू का? विनोद म्हणजे ज्याला धरून तुम्ही विनोद केलात किंवा ज्याच्यावर विनोद केला, इव्हन ही शुड एन्जॉय दॅट. त्याला सुद्धा त्याचा आनंद उपभोगता आला पाहिजे, म्हणजे तो निर्मळ विनोद झाला. नाहीतर मग टवाळा आवडे विनोद या समर्थांच्या उक्तीप्रमाणे तो विनोद झाला. बोचरा विनोद नको. तर असो, तर आत्ता इथे काय त्याने म्हटलं, अवहासार्थम म्हणजे चेष्टेनी थट्टेनी, पण ती बोचरी चेष्टा, बोचरी थट्टा. जे मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की कृष्ण म्हणजे काळा या अर्थाने तू बोललास, यादव म्हणजे तुझी खालची जात म्हणून बोललास, यादव म्हणजे तुझा आडनाव किंवा अशा अर्थी यादव नव्हतं. असो, तर ते अवहासार्थ. आणि प्रणयेनं तर ते मगाशी सांगितलं तसं प्रियतमा प्रियाचे किंवा
प्रियतमेचे अपराध जे क्षमा करतो ते प्रणयनं, त्याच्याकरता ते 3 शब्द वापरलेले आहेत. असो. आणि तिसरं काय केलं त्यांनी? प्रसादयेत्वा महमीशमीड्यम. प्रसादये म्हणजे भगवंताने प्रसन्न होण्याकरता केलेली प्रार्थना. हा एक कशाकरता पुन्हा सांगतोय? ह्याचं कारण असं आहे की मला तुम्हाला माऊलीच्या 2-3 ओव्या या संदर्भातल्या सांगायच्या आहेत की ज्याच्यात माऊलीने तसं उकलून तुम्हाला दिलेलं आहे. माऊलीने त्याचा खजिना तुमच्याकरता रिकामा केलेला आहे. असो. काय माऊली म्हणते? माऊली काळजाला हात घालणाऱ्या शब्दात वर्णन करते. आता ऐसिया अपराधा मर्यादा नाही मुकुंदा, म्हणून रक्ष रक्ष प्रमादा पासोनिया. माझे अपराध इतके असंख्य आहेत की अपराधांपासून माझे रक्षण कर अशी प्रार्थना करण्याचीही माझी योग्यता राहिलेली नाही. इतक्या टोकात माऊलीने त्याचं वर्णन केलेलं आहे. पुढचा श्लोक. आता 2 भाग झाले स्तोत्राचे. पहिले भगवंत स्तुती आणि नमस्कारांचा पुष्पगुच्छ पहिले 5 श्लोक झाले. पुढच्या 4 श्लोकात केलेल्या अनंत अपराधांची जंत्री त्यांनी वाचून दाखवली. मला त्याची जाणीव झाली हे सांगितलं आणि अपराधाची क्षमा याचना केली. आणि शेवटच्या 2 श्लोकात अर्जुन भगवंताला विनंती करतो, बाबा रे, हे तुझं विश्वरूप वगैरे सगळं ठीक आहे, मला ते आता पुरे, माझं पोट भरलं, आता मला तू माझं आपलं नेहमीचं चतुर्भुज रूप दाखव की ज्यापासून माझ्या मनाला शांती, सुख आणि समाधान मिळेल. काय म्हणतो अर्जुन? अदृष्टपूर्वम ऋषितोस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देव रूपम प्रसीद देवेश जगन्निवास. अर्जुन भगवंताला पुन्हा सांगतो, अरे मी भयभीत अवस्थेत आहे, माझी भयाने बोबडी वळलेली आहे. अजूनही मी थरथर थरथर कापतोय तुझं हे विश्वरूप पाहून. अजूनही मला विश्वास येत नाही की मी तरलोय. मला अजूनही तसंच वाटतंय. ते मस्तकांचा चुराडा झालेला वगैरे, त्याच्यात एखादं मस्तक माझं पण असेल असं मला भीती वाटते अजून. तेव्हा कृपा करून हे सगळं आवर्त घे, सगळं आटोपत घे आणि तुझं सौम्य चतुर्भुज रूप मला दाखव. काय म्हणतो तो? भगवंता पूर्वी कधीही न पाहिलेले तुझे रूप पाहून मी आनंदितही झालो आणि विक्राळ रूप दर्शनाने भयाने व्याकुळही झालो. हे देवादिदेवा, हे जगन्निवासा, कृपया मला आपले पूर्वरूप दाखव. हा झाला शब्दार्थ. आता माऊलीची टिप्पणी त्याच्यावर काय ती वाचून दाखवतो. श्री माऊली उपमांचा पाऊस पाडीत श्लोकार्थ स्पष्ट करताना म्हणते, मी तुम्हाला दरवेळी जे सांगतो ना, माऊली असं उकलून तुमच्या हातात देते. ते मला नेहमी एकच उपमा आठवते की लहान मुलाकरता इतकासा तुम्ही गुरगुट्या भात शिजवता, इतकासा, म्हणजे आपले 2 किंवा 3 घास होतील इतका तो भात असतो. त्याच्यावर एक अख्खा चमचा भर साजूक तूप घालता, त्याच्यात मेतकूड घालता. तुमच्यापैकी किती जणांना आता कल्पना आहे, गृहिणी आहात तुम्ही, किती जणांना कल्पना आहे मला कल्पना नाही, पण मेतकूट हे अतिशय सात्विक आणि पौष्टिक अन्न आहे, पचायला अतिशय हलकं आहे. तर ते मेतकूट त्याच्यावर त्या गुरगुट्या भातावर पेरलं जातं आणि ती आई त्या एवढ्याशा भाताचे 5-6 घास करते आणि मग 1 घास काऊचा, 1 घास चिवचा, 1 घास मामाचा, 1 घास आजोबांचा, असं म्हणत त्याला इकडे काऊ चिव दाखवत मन रमवत एकीकडे त्याला भरवते. त्यामुळे त्या लहान लेकराचं काय होतं माहितीये? भरण आणि पोषण. अरे आपली भाषा एवढी समृद्ध आहे, इतकं त्यांनी व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे आणि करायलाही सांगितलेलं आहे. भरण आणि पोषण. आता विषय ओघाला आला म्हणून तुम्हाला सांगतो, थोडं प्रवचनातनं बाजूला होऊया की ते दुपारी बऱ्याच वेळा हे असतात, टीव्हीवर प्रोग्राम असतात. कसले? कोणीतरी डॉक्टरला बोलवतं, कोणीतरी त्या ह्याच्या रेसिपीज दाखवतं वगैरे वगैरे. आणि मग सगळ्या सुगृहिणी आजकाल एकीकडे जेवतात, काय खातात तेही माहीत नाही, मिठाचा घास येतोय का साखरेचा घास येतोय, पण ते डोळे सगळं चित्त त्या भगवंताच्या चरणी, आय मीन टीव्हीच्या चरणी
लागलेलं असतं. एक दिवस मी सहज चॅनल फिरवताना सहज ते बघितलं आणि माझं अहोभाग्य त्यावेळेस तिथे जो प्रोग्राम चालला होता, आता तो कोणाचा चालला होता ते काय आठवत नाही, त्या व्हिजिटर जो आला होता म्हणजे ज्याला बोलवलं होतं, काय म्हणायचं त्याला, पाहुणे होते. ते पाहुणे कोण होते? एमडी आयुर्वेद. आणि ही बाई अतिशय हुशार आणि छान विचारत होती. छापील मराठी किंवा टीव्हीचं मराठी बोलत नव्हते, चांगलं मराठी बोलत होते आपल्या कुठल्यासारखं. तर तिने प्रश्न विचारला की डॉक्टर साहेब, एमडी ना, डॉक्टर साहेब असा काही आहार सुचवू शकाल का की जो शरीराला त्रास देणार नाही पण शरीराचं पोषण उत्कृष्ट करेल? पोषण म्हणजे काय? सगळे रस, सगळे विटॅमिन्स, सगळे प्रोटीन्स आणि आणखीन जे काय सगळं असेल ते. मला माहीत नाही, मला येत नाही, हे 2-3 शब्द माहिती होते तेवढे वापरून टाकले. तर ते असं काही अन्न आहे का? आणि ते सात्विक पाहिजे अर्थातच, नाही तर शरीराला त्रास होईल. म्हणजे आपली झणझणीत मिसळ खाल्ली की दुसऱ्या दिवशी ती बोलते आपल्याशी, तसं नको. त्याने एका वाक्यात उत्तर दिलं. त्याचं काय? आपण आपली संस्कृती, आपल्या पद्धती टाकून बाकीचं खायला शिकतो, प्यायला शिकतो आणि त्याचं आपल्याला हे अनंत व्याधी तयार होतात. मग म्हणे काय खायला पाहिजे? साधी गोष्ट आहे, उत्कृष्ट शिजलेला भात, त्याच्यावर तुरीच्या डाळीचं वरण नीट शिजलेलं आणि घोटलेलं, त्याच्यावर साजूक तुपाचा चमचाभर साजूक तूप आणि लिंबू पिळलेलं पाहिजे. आणि मग त्यांनी त्याची कारणं सांगितली, माझ्या लक्षात नाही, पण साजूक तूप काय प्रकार आहे आपल्याला माहिती आहे, ते पुराण नाही आपल्या हिशोबाप्रमाणे. तर म्हणे तो जर वरण भात तुम्ही खाल्लात तर तुमच्या शरीराला अत्यंत आराम पण मिळेल आणि सगळी पोषक द्रव्य जातात, कारण डाळीमधनं बरीचशी जीवनसत्व आणि प्रोटीन्स जातात. साजूक तूप तर पुराण आहे, भात पचायला हलका आहे आणि लिंबाच्या रसाने जे काय त्याचं काय थोडेफार गोष्टी असतील तुरीच्या डाळीचे किंवा ह्याचे ते त्याचा निचरा होतो. आणि लिंबाचा रस ही केरसुणी असं माझे सासरे सांगायचं आहे. आणि म्हणून सकाळी लिंबू पाणी प्यायचं की पोट स्वच्छ व्हायला मदत होते. हे कुठनं कुठे विषय गेला, थोडासा भरकटलो मी, पण भरकटलो नाही. पण तेव्हा ते जे छोटे छोटे घास करून देते एवढ्या भाताचे, ते माऊली करते. आता बाळाला जे भरवते ते आता माऊली सांगते. माऊली उपमांचा पाऊस पाडीत श्लोकार्थ स्पष्ट करते. ज्या अमृतलेशा लागी, एक एक शब्द जीव सर्वांगाचे कान करून ऐका. ज्या अमृतलेशा लागी सायास, सायास म्हणजे अतिशय प्रयत्न करावे लागतात, कष्ट उपसावे लागतात. तयाचा पाऊस केला 4 मास, पृथ्वी वाहून चासे चास, चिंतामणी पेरिले. भगवंता तुझी माझ्यावर केवढी कृपा. अरे ज्या अमृताचा एक थेंब मिळवण्याकरता प्रचंड मेहनत घ्यायला लागते, आयुष्यभर तप करायला लागतं, वगैरे वगैरे वगैरे, त्याचा माझ्यावर तू 4 महिने पाऊस पाडलास. अमृत लेशालागी करावे लागती सायास, त्याचा पाऊस पाडला 4 मास. अमृताची वर्षा केलीस माझ्यावर, भूमी नांगरली आणि त्याच्यामध्ये चिंतामणी पेरून दिले मला माझ्या शेतामध्ये. एक चिंतामणी मिळाला की सगळ्या समस्या सुटल्या, जे पाहिजे ते मिळतं. चिंतामणीचं पीक दिलंस मला तू, आणखीन काय पाहिजे हो? कल्पनाविलास, उपमाचा साम्राज्य, उपमाची वैभव, उपमाची श्रीमंती, आणखीन काय पाहिजे तुम्हाला? असो, ऐसा कृतकृत्य केला स्वामी महाराज, ऐसा कृतकृत्य केला स्वामी, बहुवे लळा पाळीला तुम्ही, दाविले जे हरब्रह्मी, नायकी जे कानी. काय म्हटलं? काय तरी सांगितलं माऊलीने. अर्जुन म्हणतो भगवंताला की तुम्ही माझे लाड पुरवले. किती लाड पुरवले? ऐसा कृतकृत्य केला स्वामी. कृतकृत्य म्हणजे माझ्या जीवनाचं सार्थक केलं स्वामी. काय केलं? अरे हरब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव आणि भगवान श्री शिव
ह्याने जे कानाने ऐकलं पण नव्हतं ते तुम्ही मला दाखवलं, ते तुम्ही मला दाखवलं, ते विश्वरूप तुम्ही मला दाखवलं. आणखीन किती लाड पाहिजेत करायला? माऊली ती माऊली, हो की नाही? आणि हे गीतेच्या श्लोकांमध्ये, सॉरी अलका, गीतेचे श्लोक थोडे कोरडे पडतात. माऊली म्हणजे फक्त फक्त अमृतात भिजलेले शब्द आहेत. कसे ते हे असे, कसे ते हे असे असो. पण हे आता पुरे, अर्जुन म्हणतो पण हे आता पुरे, मला आपले चतुर्भुज रूपच दाखवा जेणेकरून माझ्या मनाला आराम होईल. आमच्या सर्व सत्कृत्यांचे पुण्याईचे फळ म्हणजे तुझे चतुर्भुज स्वरूप दर्शन. शेवटचा श्लोक या स्तोत्राचा. किरीटिनं गदिनै चक्रहस्त मिच्छामि त्वां द्रष्टुमन्ततैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. काय झालं? काय म्हणतो अर्जुन? श्रीमूर्ती, विश्व किरीटयुक्त गदा चक्रधारी अशा तुझ्या चतुर्भुज रूप दर्शनाची मला इच्छा आहे. म्हणून हे विश्वरूप आहे, सहस्रबाहो त्या चतुर्भुज रूपानेच प्रकट व्हा. माऊली याच्यावर काय टिप्पणी करते? श्रीमूर्तीचे अतिशय हृदयंगम वर्णन माऊली आत्ता करते अर्जुनाच्या मुखानी. ती म्हणते, मस्तकी मुकुटाते ठेविले, मस्तकी मुकुटाते ठेविले. ठीक आहे ना, समजताय की मुकुटा मुकुटा मस्तक जाहले, शृंगारा लेणे लादले अंगाचैनी जया. नाही कळलं? सांगतो ना, मला कळलंय, म्हणजे मी वाचून आलोय ना, मला कळलंय थोडंसं. असो, तर माऊली म्हणते श्रीहरीचं अंग इतकं सुंदर आणि त्याचं रूप इतकं सुस्वरूप आहे की अलंकारांनी आपल्याला शोभा येते. आपण काय म्हणतो? 1 नूर आदमी 10 नूर कपडा 1000 नूर नखरा, हो की नाही? माऊलीने तर सगळं उलट केलं. ती म्हणते की मस्तकाला तुझ्या त्या मुकुटाने शोभा आलेली नाही, त्या मुकुटाला त्या मस्तकाने शोभा आलेली आहे. ते मस्तकच मुकुटाचं मुकुट झालेलं आहे. बघा, कल्पना करा, जमत असेल तर डोळ्यापुढे आणायचा प्रयत्न करा. दुसरं ती सांगते माऊली की हे जे अलंकार त्या श्री मूर्तीवर आहेत, तुझ्या मूर्तीवर, त्या अलंकाराने तुझी शोभा वाढवलेली नाहीये. तुझ्या अंगांमुळे ते अलंकार चमकतायत, दीप्ती पावलेत. ते उलटा प्रकार केलाय. इतकं कौतुक त्या विश्वरूपाचं त्यांनी केलेलं आहे. ते म्हणते अलंकारांनी श्रीरूपात शोभा आणली असे नसून भगवंत अंगच त्या अलंकाराची शोभा वाढवत आहे. काय म्हटलं त्यांनी? शृंगारा लेणे लादले. लेणे म्हणजे दागिना. त्या दागिन्यांचा जो शृंगार तू केलायस, त्या दागिन्यांचा दागिना म्हणजे तुझं अंग आहे. सगळं उलट करून ठेवलं. इतका भाऊक माऊलीने त्याचं वर्णन, भाऊकपणे माऊलीने त्याचं वर्णन केलेलं आहे. असो, आता याचा सगळ्याचा निष्कर्ष त्यांनी सांगितला. आम्हा तुझ्या भक्तांना भोग म्हणजे दृष्ट परमानंद, तू दिसतोयस, डोळ्यासमोर दिसतोयस, ह्याचा जो परमानंद होतो तो भोग आमचा. इतर काही भोग नाही, इतर भोग नाहीत. उत्कृष्ट जेवण म्हणजे भोग नाही, उत्कृष्ट कपडे म्हणजे भोग नाही. तर तुझं रूपदृष्टीला पडणं हा आमचा भोग. आणि मोक्ष म्हणजे विदेह मुक्ती, या दोहोंसाठी आम्हाला तुझी सगुण साकार मूर्तीच पुरे आहे. म्हणून आता या विश्वरूपाचा उपसंहार करून तुझं श्रीकृष्ण रूप दाखव, चतुर्भुज श्रीकृष्ण रूप दाखव. मंडळी, इथे स्तोत्राचा उपसंहार झाला, पण प्रवचनाचा नाही झाला. प्रवचनाचा उपसंहार आता होणार आहे. काय माहितीये का, मला संधी मिळाली ती मी सोडायला तयार नाही. तुम्हाला छळून घेणार, मग पुन्हा माझं प्रवचन ठेवा, नाही तर ठेवू नका. काय? हां, तर उपसंहार काय? उपसंहार काय मला सांगायचं आहे की हा जो सगळा आटापिटा गेले 1.5 तास, कालचा 1-1.25 तास आणि आजचा जवळजवळ अर्धा-पाऊण तास मी जो घसा कोरडा करून 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 तुम्हाला सांगतोय सगळं,
त्यातलं बहुतेक तुम्हाला माहिती पण असेल आधीच. हे मी कशा करता सांगतोय, ह्याच्यापासून आपल्याला काय मिळवायचं आहे. हे आत्ता तुम्ही ऐकलं ती सात्विक कर्मणूक झाली. मोबाईल बंद केला की आपण आपल्या उद्योगाला लागलो. कुठला कोण श्रीराममुळे, कुठली कोण भगवद्गीता आणि कुठले कोण ते अर्जुनकृत भगवंत स्तुती. इथे मला चहा द्या, 5 वाजायला आले, हा मुद्दा आहे. तर ते एवढा सगळा जो प्रकार केला, एवढ्या सगळ्या लोकांनी जे ऐकलं, ह्याच्यापासून फलित काय, मला काय मिळालं. अर्जुनाला विश्वरूप दर्शन झालं, हो, मला काय मिळालं. तर ते आपण आता बघणार आहोत. त्याचा तो उपसंहार आहे. आलं लक्षात. रणांगणात काळाला देखील उभा फोडण्याची धम्मक असणारा नरपुंगव रणपंडित अर्जुन. आपण काल त्याची ओवी वाचली होती ज्ञानेश्वर महाराजांची. मला तो काय संहार रुद्र वासिपे वगैरे म्हटलं होतं ना. म्हणजे वासिपे म्हणजे भीतो, संहार रुद्र सुद्धा मला भीतो, काळाला मी सभारांगणात फोडतो. पण त्याच्यापुढे माझी म्हणे तू काय अवस्था केली, अशा अर्जुनाची तू काय अवस्था केली. मी आहाळ बहाळे कापे, अंतर्बाह्य मी नुसता थरथर कापतोय, माझी भयानी बोबडी वळलेली आहे, हो की नाही. तर तो असा जो रणपंडित अर्जुन जेव्हा अत्यंत भयभीत अवस्थेत हे भगवंत स्तोत्र म्हणता झाला, तेव्हा जणू हतबुद्ध झालेले भगवान त्याला म्हणाले, त्याला दिलासा देत म्हणाले. आता माझा श्लोक चुकला तर अलका दुरुस्त करे. मया श्री भगवान वाच मया प्रसन्नेन तवा अर्जुनैदं रूपं वनंदर्शितमात्म योगात तेजोमय विश्वमनंदमाद्यै यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम. पुन्हा त्यांनी सांगितलं, अरे तुझ्या व्यतिरिक्त कोणी याच्या अगोदर पाहिलं नाही रे बाबा. हे तुझ्यावर मी अत्यंत प्रसन्न होऊन तुझ्याच मागणीनुसार तुला मी हे स्वरूप दाखवलं. हे कालच्या प्रवचनात पण मी हे सांगितलं होतं की हे जे कार्य आहे, कारण आणि कार्यकारण भाग. कार्य काय आहे, विश्वरूप दर्शन. कारण काय आहे, अर्जुनाची पृच्छा, मला तुझं स्वरूप संपूर्ण स्वरूप दाखव. पण तो अर्जुन विसरला. भयानी जेव्हा त्याची त्रेधा तेरपीठ उडाली त्यावेळेस तो ते विसरला की माझीच पृच्छा आहे, माझ्याच मागणीनुसार हे सगळं दाखवलं जात आहे. आणि तो म्हणतो, त्याला म्हणाला नाही का, आख्यायी मेको भवानुग्रह रूप. अरे तू कुठलं उपटलास, कोण आहेस, कशा करता इथे आलास, तुला मी नमस्कार करतो पण तू कोण आहेस आणि कशा करता आलास. 31वा श्लोक जो आपल्या या प्रवचनाचा पाया आहे असं मी सांगितलं होतं काल. तर तो विसरला होता की त्यांनीच भगवंताला विनवलं होतं की द्रष्टुमिच्छामि ते रूप मैश्वरन पुरुषोत्तम. 3रा श्लोक 11व्या अध्यायातला. आणि त्याचे ते लाड कोड पुरवण्याकरता भगवंतांनी त्याला 5व्या श्लोकात सांगितलं होतं, पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशा. तुम्हाला जर आठवत असेल तर 11व्या अध्यायाच्या प्रवचनात मी हे सांगितलं होतं, अरे तू एक काय हजारो रूप बघ की माझी. अरे तो भगवंताचं देणं आहे. आनंद असतंय कमलावराने, नुसतं म्हणायचं का तोंडाने, देता किती घेशी दोहो करा दे. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशा. तर तो विसरला सगळं. त्या आपल्या वचनानुसार त्यांनी पार्थाला संपूर्ण दर्शन दिलं. झालं काय मंडळी, आता आपण मुद्द्याशी येऊ, उपसंहाराच्या मुद्द्याशी येऊ, प्रवचनाच्या उपसंहाराच्या मुद्द्याशी येऊ. काय आहे मुद्दा, काय आहे मुद्दा? असा आहे की झालं काय मंडळी, आपल्याप्रमाणेच अर्जुनाच्याही मनात संपूर्ण विश्वरूप दर्शन म्हणजे भगवंताचं अत्यंत दैवदुर्लभ दैवी स्वरूप दर्शन होतं मनात. सुरुवातीला भगवंतांनी तसंच दाखवलं होतं की, पण नंतर त्यांनी संपूर्ण तो जो शब्द वापरला त्यांनी गोंधळ झाला. अर्जुनाचा गोंधळ त्याच्यामुळे झाला, संपूर्ण शब्द वापरला ना. त्यामुळे स्वरूप दर्शन झाल्यानंतर रौद्र स्वरूप पण दाखवण्यात आलं, बिभत्स स्वरूप पण दाखवण्यात आलं, ओंग स्वरूप पण दाखवण्यात आलं. अपवित्र, भयानक, बिभत्स, अमंग आपल्या दृष्टिकोनातनं, म्हणजे अर्जुनाच्या त्यावेळेच्या दृष्टिकोनातनं ते पण स्वरूप दाखवावं लागलं भगवंताला. कारण भगवंत शब्दाचे पक्के होते. आणि मग त्याची भयानी बोबडी वळली, देहभान हरपलं आणि त्याच्या बाबतीत
कल्पनेतही अशक्य अशी त्याची भयभीत व शोचनीय अवस्था झाली. कशी झाली, काय झाली ते आपण केलं आहे वर्णन त्याचं. तर ते विनवण्या सुरू केल्या, माझ्यावर प्रसन्न व्हा, माझ्यावर प्रसन्न व्हा. आणि माझ्यावर प्रसन्न व्हा हे अर्जुन एकदा नाही, दोनदा नाही, चारदा म्हणाला. कुठे? 25व्या श्लोकात दौष्ट्राकरानी भयानका तो एक श्लोक त्याच्यामध्ये, आणि अदृष्टपूर्वम ऋषितोस्मी दृष्ट्वा हा 45वा श्लोक. या दोन्ही श्लोकामध्ये प्रसीद देवेश जगन्निवास अशी त्यांनी विनवणी केली. शिवाय त्यांनी आख्यायिमेको भवानुग्रह रूपो नमोस्तुते देव वरप्रसीद, देव वरप्रसीद म्हणजे पुन्हा तिथे नमस्कार करून बाबा रे मला विनवणीच केली. आणि शेवटी 44व्या श्लोकात तस्मात् प्रणम्यमध्ये प्रसादये हा शब्द वापरला त्यांनी. हो की नाही? मग इतकी त्याची घाबरगुंडी उडाली होती. नमस्कार तर त्यांनी कसे आणि किती घातले त्याची गणनाच नाही. मी म्हटलो त्याला पुष्पगुच्छ ते. म्हणून तर भगवंताला त्याला स्पष्ट शब्दात आपण प्रसन्नतेच्या पोटीच त्याचीच मागणी पुरवत असल्याचे स्पष्ट करावे लागले. ठीक आहे. आपल्यासाठी याचं तात्पर्य काय? 1.5 तास तुम्ही जे मला सहन केलं, 1.5 तास मी जो घसा खरवडला, त्याचं तात्पर्य काय? त्याचं तात्पर्य असं आहे की जरी उद्या भगवंत आपल्याला प्रसन्न झाला तरी भगवंत प्रसन्न झाला आणि वरमब्रूही म्हणाला. मला एवढंच संस्कृत येतं. वरमब्रूही म्हणजे वरमाग. तर ते वरमाग म्हणाला म्हणून भगवंताजवळ भलताच हट्ट धरायचा नाही. नाही तर अर्जुनासारखी फजिती होईल. भलताच नाही, खरं सांगायचं तर कोणताच हट्ट धरायचा नाही. मग काय करायचं? तर त्याच्या स्मरणात त्यांनी जसं ठेवलं आहे तसं आपलं प्राप्त कर्तव्य कर्म करीत राहायचं आनंदाने आणि सुखासमाधानाने. हे आपलं आहे खरं कर्तव्य आहे. किंवा हे जर माझं तुम्हाला आगाऊपणा वाटत असेल तर मी माझ्या गुरूंच्या शब्दात तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही ऐकायला. माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर सांगतात, त्यांच्या सोप्या प्रेमळ साध्या पण अर्थगर्भ शब्दात सांगतात, हाती प्रपंचाचे काम, मुखी भगवंताचे नाम. कुठे तीर्थयात्रेला गेला नाही तरी चालेल, हाती प्रपंचाचे काम, मुखी भगवंताचे नाम. हातात प्रपंचाचं काम ठेवलं की तुमची घरस्वामिनी गृहस्वामिनी जी आहे ती खुश राहील. आणि भगवंताचं नाम घेतल्यावर तुमच्या जन्माची इति कर्तव्यता आपोआप साधेल. तेव्हा हाती प्रपंचाचे काम, मुखी भगवंताचे नाम, अशा तऱ्हेने आयुष्य व्यतीत करून ऐसा सर्वांनी जोडा राम, म्हणे श्री ब्रह्मचैतन्य. आपण मुक्काम गाठावा, नरजन्म सार्थकी लावावा, ही माझी आपणास दोन्ही हात जोडून अत्यंत विनम्रतेने विनंती आहे. असो, या प्रवचनाला शब्दरूप देण्यात ठाण्याचे श्री वसंत मराठे आणि मिरजेचे श्री दिलीप आपटे या दोघांच्या ग्रंथांचा फार सहभाग, फार मदत झालेली आहे. त्यांना मी कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो. आणि आपण सर्वांनी माझी रंकाची बडबड गेले 2 दिवस अत्यंत हसतमुखाने, मी अलकाच्या चेहऱ्याकडे पाहतोय, इतकी बिचारी हसत असते सारखी. मला असते का माझ्याशी असते तरी मला माहिती, पण ती हसतमुख असते. तर हसतमुख बरं, आपण सर्वांनी हसतमुखाने जे सहन केली माझी रंकाची बडबड, त्याबद्दल आपणा सर्वांना पुन्हा एकदा मनापासून नमस्कार. आणि शेवटी श्री महाराजांजवळ निवेदन, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धीस गेले, येथ माझे जी उरले पायिकपणा पायिकपणा पायिकपणा. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर की जय. श्रीराम श्रीराम श्रीराम. महाराज सांभाळा. एक सेकंद, काही करू नकोस, 1 मिनिट. बरं, ठीक आहे ना? हां, कर. हां, ओके.